शुभ सकाळ सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत. आज घेतल्यात पुरणपोळ्या बनवायला, कारण मुलांना तर खूप दिवसापासून आमरस पोळी खायची होती. त्यामुळे मी आमरस आधी बनवून घेतला आणि त्यानंतर घेतल्यात पोळ्या बनवायला. मम्मी काय बनवते? आज घेतली पुरणपोळी बनवायला, कारण सोनू बाबड्याला आणि मध्ये सोनूला खायचं आहे आमरस पोळी. हे बघा, त्यासाठी मी अर्धा किलो डाळ भिजत घातली. 2 तास आधी ही डाळ भिजत घातली आणि चांगली स्वच्छ पाण्यात धुवून घेतली. आता ती लावते मी कुकरला. 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरमध्ये. डाळ घेतली आपण कुकरमध्ये घालून आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा तांब्या पाणी घालणार आहे. अर्धा तांब्या बस होतो फक्त डाळ भिजतपर्यंत. हे बघा, डाळ एवढी भिजतपर्यंत पाणी घातलं. आता यात आपण घालणार आहेत अर्धा चम्मच मीठ घालणार आहेत आपण. घालणार आहेत आणि 1 पळी आपण तेल घालणार आहे. हे सगळं आपण आता कालवून घ्यायचं, असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बघा असं. आणि आता हे मिक्स झालं की आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला फक्त 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, कारण का आपण ती डाळ भिजवलेल्या डाळीमुळे कसं 3 शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजते आणि पुरणपोळ्या छान होतात. तुम्ही करून बघा अशा. आता मी तुम्हाला दाखवते पुढे. 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या कुकरच्या. आता आपल्या कुकरची वाफ केली आहे. आपण बघूया डाळ शिजले का. बघा, आपली डाळ चांगली शिजले, मऊ एकदम अशी. आता हे ना चाळणीमध्ये गाळूया आपण ह्याचं पाणी. थोडं मी ठेवलं होतं थंड करायला, पूर्णाच्या चाळणीमध्ये टाकलं ह्याच्यात, जेणेकरून पाणी सगळं निथळून जाईल आणि नंतर मग आपल्याला पुरणपोळीचं सारण करता येईल चुलीवर. पाणी असं खाली निथळतपर्यंत आपण हे काढून घेऊया. हे बघा, तोपर्यंत आपण त्याच्यात बडीशोप, वेलची, सुंठ आणि जायफळ ह्याची पेस्ट करून घेऊया. आता जायफळ काय पूर्ण नाही लागणार आहे आपल्याला, त्याचं थोडासा तुकडा करायचा आणि त्याची पेस्ट करून घेते. आता डाळीचं आपलं पूर्ण पाणी खाली गळलं आहे. आता कुकरमध्ये लावल्यामुळे जास्त काही पाणी निघत नाही त्याचं. आता आपल्याला डाळ दुसऱ्या पातेल्यात काढून घ्यायची पूर्ण अशी. हे बघा, आता अर्धा किलो डाळीला पाव किलो गूळ घेतलंय आणि थोडी साखर घ्यायची. हे बघा, अर्धा वाटी साखर घ्यायची आणि मग ते एकजीव करायचं चांगलं असं. मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचं. मिडियम गॅसवरती एकदम पुरण सुक्कं होतपर्यंत असं ठेवून द्यायचं आहे. बघा, आता पूर्ण असं मी एकजीव करते, पुरण करते. आता 2-5 मिनटं फास्ट ठेवायचं, थोडं पातेला गरम होतपर्यंत. पातेला एकदा गरम झालं की मीडियम, म्हणजे एकदमच बारीक पण नाही आणि एकदम फास्ट नाही, असं गॅसवरती पूर्ण होतपर्यंत तसं ठेवून द्यायचं. पूर्ण चम्मच उभा राहील ना, त्यावेळेला आपलं पुरण रेडी होईल. आता बघा, हे मैद्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये आपण घ्यायचं आहे थोडं चवीपुरतं मीठ, थोडी हळद, तेलाचं ते घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये घालायचं. त्याच्यामुळे ना पुरणपोळी एकदम सॉफ्ट होते आणि खायला पण छान लागते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मोहन म्हणजे काय ग? मोहन म्हणजे ना, गरम करून तेल थंड करायचं थोडं कोमट आणि मग ते पिठात घालायचं. त्याच्यामुळे ना पुरणपोळी एकदम सॉफ्ट होते आणि छान लागते पुरणपोळी खायला पण, नरम एकदम असं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग पीठ भिजूया आपण पाण्याने. आता पुरणपोळीचं पीठ एकदम छान मऊसूत गोळा मळून घ्यायचा. तोपर्यंत आपल्या इथं सारण पण त्याचं पुरणपोळीचं सारण पण तयार होतं आहे. तोपर्यंत पीठ आहे ना, अर्धा-पाऊण तास तरी मळून ठेवून द्यायचं, तेव्हा ते पुरणपोळ्या छान होतात. लगेच मळून लगेच नाही करायचा. 1 तास ठेवलं तर अजून छान होतात, पण अर्धा-पाऊण तास तरी ठेवायचं पुरणपोळीचं पीठ. जितका मऊ गोळा मळू ना, तितक्या पोळ्या छान होतात त्या. मम्मी तुला कोणी शिकवल्या पोळ्या? पोळ्या मला आईने शिकवल्या, दुबईच्या आईने, माझ्या मम्मीने. कितवीत असताना? म्हणजे लहान होती तेव्हा मम्मीच्या बघायच्या, मग मम्मी द्यायची मला, म्हणजे असं लाटायला वगैरे. आणि मग नंतर मोठी झाली तर करायला, म्हणजे डायरेक्ट करायला मम्मीने असं डायरेक्ट नाही करायला लावलं.
लहान होती तर मम्मीला मदत करायची. मग जेव्हा लग्न झालं ना मग स्वतःहून डायरेक्ट गेली तर जमली. मम्मीचं बघितलं होतं ना हां तर मग यायला लागले पोळ्या असं करायला. मग तुला जमतं ना करायला. हां मग तसं मग आई पण आम्हाला शिकवायची, माऊला आम्हाला सर्वांना हां. असं. हे बघा असा नरम एकदम छान नरम सूत गोळा मळायचा आहे बघा. त्याच्याने पोळी एकदम छान होते. आता तेल घालायचं थोडं आणि तेल लावून परत मळायचं आणि मग ते ठेवून द्यायचं तसं पीठ. किती वेळ बोललीस तू? अर्धा तास, एक तास ठेवलं तर अजून छान होते. अर्ध्या तासाने पण छान होते, पण लगेच नाही करायचे. असं चांगलं मळून घ्यायचं नरम पीठ. जितकं नरम मळू ना तितकं छान होतं पोळी. असा लुसलुशीत गोळा एकदम झाला पाहिजे बघ. गोळा बघ किती छान झाला ना बघ हां ना. बघू टच करून. बघ ना टच करून एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे ना. तसं झालं पाहिजे पोळ्यांचं पीठ, तेव्हा पोळ्या छान होतात. आता हे थोडा वेळ ठेवून द्यायचं. हां इथं सारण पण आपलं होतंय बारीक गॅसवरती. हे बघा आता हे गूळ साखर पूर्ण वितळेल, मग थोडं पातळ होईल आणि मग परत पूर्ण सुकेल ते सारण. मग सुकं होईल पूर्ण, मग वाटायचं पुरणाच्या चाळणीवर. मग पुरणपोळ्या होतील. किती मोठी प्रोसेस आहे. पोळीला मोठी प्रोसेस असते पण खायला छान लागतात ना. हां तुम्हाला आवडतात ना खायला. हां. नेहमी नाही आवडत माझ्या मुलांना गोड खायला, पण आता कसं आमरस वगैरे आले कधीतरी त्यामुळे त्यांना खायचं होतं. आमरस पोळी खायची होती त्यांना, तर म्हणलं ठीक आहे करूया आपण असं. आता हे एवढं सगळं मिक्स झालंय ना, तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे, ह्याच्यात 2 चमचे साजूक तूप घालायचे. साजूक तूप घालून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पुरण खूप छान होतं. आणि ना आपलं 8 दिवस जरी पुरण राहिलं ना तर खराब नाही होते साजूक तुपामुळे पुरण. म्हणून ते तूप घालून घ्यायचं त्याच्यामध्ये पुरणामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला 4 चम्मच, जे मी सुंठ, विलायची, जायफळ आणि बडीशोपची पावडर केली होती ना, ती 4 चम्मच घालायची आपल्याला. हे बघा छोटे 4 चम्मच आहेत. हे बघा ह्या साईजची 4 चम्मच घालून घ्यायचे. ती पण मिक्स करून घ्यायचे. आणि आता पुरण थोडं घट्ट व्हायला लागलं, एकदम पातळ झालं होतं. आता व्यवस्थित होतं आहे ते. अजून पण काही चमचा व्यवस्थित नाही, असा पडतो आहे थोडा. चम्मच जेव्हा पूर्ण असं सुक्कं होईल आणि चम्मच असा पूर्ण उभा राहतो ना, आता हा पडतो एवढा, थोडा पातळच आहे तरी, पण जेव्हा पूर्ण सुक्कं होईल ना तेव्हा आपलं पूर्ण. तोपर्यंत इथे घातले कटाची आमटी करायला. आमच्याकडे ना पोळ्या असल्या ना की कटाची आमटी लागते, कारण आम्हाला आवडते. कारण नेहमी नाही आपण पोळ्या करत ना. पोळीची जी आमटी निघते ना, म्हणजे पाणी निघतं ना. आता पहिले तर माझी मम्मी आहे ना, म्हणजे पातेल्यामध्ये पुरण शिजायला घालायची, त्याच्यामुळे वरती ते फेस यायचं ना, पूर्ण वरचं पाणी ते काढून काढून त्याची आमटी बनवायची. पण आता काय, आता झटपट करतो ना आपण कुकरमध्ये, त्याच्यामुळे ते डायरेक्ट इन्स्टंट होऊन जातं. ते पाणी घालायचं आणि त्याचं डायरेक्ट कटाची आमटी करायची. पण त्या आमटीला इतकी छान चव लागायची ना, खूप छान पहिल्याच्या आमटीला. आता पण छानच लागते, पण तरी तेव्हा खूप छान लागायची मम्मीच्या हातची. आणि सर्व मुलींना कसं आपल्या आईच्या हातचंच आवडतं जास्त खायला, त्याच्यामुळे छान बनवायची. आणि आमचं कसं आहे माहिती आहे का, माहेरी पण पुरणपोळ्या चांगल्या बनायच्या आणि बाई पण माझ्या पुण्याच्या आहेत, त्याच्यामुळे तिकडे पण आमच्या पुरणपोळ्या चांगल्याच बनतात. त्यामुळे इकडे पण पुरणपोळ्या, तिकडे पण पुरणपोळ्या, त्यामुळे आम्हाला सवय आहे पुरणपोळीची, झटपट पुरणपोळ्या बनवायला. आणि आवडतात, म्हणजे जास्त नाही कोण एवढं खात आवडीने, म्हणजे पण कधीतरी केलं तर आवडतं खायला, म्हणजे पोळ्या वगैरे असं. आणि हे जे चुरण असतं ना ते आम्ही उरलेलं ठेवून देतो, मग 4-5 दिवसांनी परत थोडी आठवण आली ना, मग तेव्हा आम्ही पोळ्या करतो गरम गरम खायला, म्हणजे छान लागतं चहाबरोबर वगैरे. आता केल्या केल्या कसं जास्त म्हणजे खाऊशी वाटत नाही ना. आता आपलं पुरण रेडी झालंय, हे बघा पूर्ण. हे बघा चम्मच असा उभा राहतोय आणि सुक्कं झालंय एकदम. आता तुम्हाला वाटून दाखवते, याच्यामध्ये गॅस बंद करून टाकते. असं सुक्कं झालं पाहिजे, पटापट वाटायचं. हां गरम गरम वाटलं ना तर चांगलं होतं ते. आणि डाळ चांगली शिजली ना, त्याच्यामुळे पुरण आहे ना पटकन मी वाटू का? प्लीज प्लीज मी वाटू. ना. गरम चटका लागेल थोडंसं वाटून देते. असं पुरणाच्या चाळणी आम्ही चाळणीवरच करतो. थोडंसं मी वाटून. गरम गरम वाटलं ना चांगलं पुरण पडतं चाळणीवरती. थोडंसं मी वाटू का? थोडं वाट. आता पुरण थोडंच आहे, त्यामुळे किचन वाट्यावर वाटायला घेतले, नाहीतर आम्ही खाली बसून शांतपणे निवांत वाटतो. पण हे थोडंच आहे ना,
दीदी बघा माझी कशी शिकते पुरण वाटायला. तू पहिल्यांदाच वाटते ना पुरण? पहिल्यांदाच वाटते. हां पहिल्यांदाच वाटते. जमणार. चल आता पूर्ण वाटून घेऊ मग भेटू आपण. ठीक आहे. हे बघा आता आपलं हे पुरण रेडी झालंय आणि बघा किती मऊसूत झाले. त्याचा पण गोळा असा व्यवस्थित बनतोय असं. दाखव. ठीक आहे. थोडा हात दाखवा. हे काय बघ मस्त सॉफ्ट आहे ना. सॉफ्ट झालं आणि चांगलं झालंय पुरण एकदम. पीठ पण बघा आपलं किती छानपैकी असं मऊ झालं. याला परत थोडंसं मळून घ्यायचं. मळलेलं आहे छान. ह्याला थोडंसं असं किती सॉफ्ट दिसते. सॉफ्ट झालं एकदम असं. एकदम हलकं झाले. असं मळायचं. कळलं का? मळशील ना आता पुढच्या वेळेला? हां. आता पुढच्या वेळेला बघूया आपण पोळ्या केल्या ना की सोनूकडनं पीठ मळून घेऊ असं पोळ्यांचं. पुढच्या कधी करणार आहेत आपण? कर ना तेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा. उद्या खायची मला. उद्या परत उद्या करते. परत करूया. एवढं स्टॅमिना कुठे येतो काय माहिती. हे बघा आता एक गोळा छोटा घ्यायचा पोळीला पिठाचा आणि जरा जास्त छोटा नाही घेऊ शकत. हां आणि हे बघा आता असं थोडासा गोळा घ्यायचा. त्याला असं पीठ लावायचं थोडंसं. हे बघा आता त्या गोळ्याची ना अशी छोटीशी वाटी करून घ्यायची. वाटी केली की त्याच्यामध्ये असं सारण. आता सारण भरायचं आहे. पण ते पुरणाचा गोळा आपल्या पिठाच्या गोळ्यापेक्षा जास्त पाहिजे. का? पुरण जास्त पाहिजे ना पिठापेक्षा बघा. आणि मग ते वाटीमध्ये घालून असं करून जास्त स्टफिंग भराय म्हणजे जरा चांगलं stuffing लागते. जास्त गोड लागते. पुरणपोळी. गोड छान लागते आणि पोळी खायला मग बघा असं करून घ्यायचं पूर्ण. पीठवर आलंय. सोनूला पण देणार आहे मी एक पोळी करायला. बघूया सोनूला जमते का पोळी करायला. करशील का सोनू? हे तू म्हणतात का एवढं? सोनूला सगळं येतं. हे बघा आता हे पिठामध्ये पूर्ण घोळून घ्यायचं. असं करायचं. पावडर लावायची थोडीशी. पावडर लावायची पोळीला. आपल्या पावडर लावून घ्यायची. पोलपाटाला थोडंसं पीठ लावून घ्यायचं. जास्त नाही लावायचं पिठाला. आपल्या पिठावरच्याच पोळ्या असतात काही काहींच्या. हे बघा पाण्यावरच्या असतो. नाही तेलाच्या. तुपावर तेला. तेल पोळ्या पण करतात ना लोक. हे बघा पोळी एकदम छान होते कारण पीठ छान झाले ना आपलं. हां मला खायला तरी आवडते. दीदीला गरम गरम पोळी आवडते पण जास्त नाही खाणार म्हणजे ती पण अर्धी किंवा एक. जास्त आवडली तर एक. अर्धीच्या वर दीदी जात नाही. चपाती असू नाही तर काही असू दे. बघा आमच्या पोळ्या मोठ्या आकाराच्या असतात. छोट्या छोट्या नसतात. पातळ पण असतात आणि मोठ्या असतात. ते बघा एकदम पोलपाटाच्या एवढी पोळी असते आमची. आणि कधी कधी बाहेर पण जाते. हे बघा आता आपला गॅसचा तवा चांगला तापलाय. त्याच्यावरती तूप घालूया आणि पोळी घालूया. आता तव्यापेक्षा आता पोळीला हळूच पलटी मारायची. किती मस्त फुगले बघा आमची पोळी. मस्त फुगते आणि चांगल्या होतात पोळ्या एकदम अशा लुसलुशीत. जास्त फास्ट गॅसवरती पण नाही करायच्या नाहीतर जळतात त्यामुळे. आता आपली पोळी किती मस्त रंग आहे ना. येलो येलो. तूप जास्त लावायचं त्याच्याने पोळी छान होते. वा 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 वा. छान झाले ना आता. मऊ एकदम. खालची बाजू थोडीशी पुढे ही वरची झाली आपली प्रॉपर. हां रेडी झाले पूर्ण पोळी आपली. मस्त आहे की. शेकून पण रेडी झाले. फुगून पण झाले चांगली टम्मा. चला आता सर्व करूया. आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. आता सोनू टेस्ट करणार आहे. चला आता आपण सोनू दीदीला देऊया आमरस पोळी टेस्ट करायला. कशी झाली ती आपण जाऊया. सोनू हे घे. गरम आहे का? बघ टेस्ट करून कसे झाले. खाऊन मला सांग कसं झालं ते. गरम आहे ना. हळूहळू थंड होऊ देता. आमरस पिते पहिले. सोनूला आमरस पोळी खायची होती. मस्त झालं एक नंबर. आमरस तर छान झाले. आता पोळी बघूया कशी झाले. गरम आहे. हळूहळू तोडून खा. गरम आहे म्हणून सोनू थोडं थोडा छोटा छोटा घास तोडते. सॉफ्ट झाले ना एकदम. चल खाऊन घ्या आता. आता बाकीच्या पोळ्या करून घेते मी.
बबड्याला पप्पांना द्यायला. चला बाय. मम्मी झाल्या का ग पोळ्या? हो झाल्या, सगळ्या पोळ्या झाल्या आता. सगळ्या झाल्या ना? झाल्या. सोनू जेवत होती तोपर्यंत माझ्या इथे पोळ्या झालेल्या आहेत. आता आम्ही सगळेजण जेवणार आहेत. एक साईडला त्या पप्पांना दिले, तनिषला दिले. आता मी एकटीच राहिले. पोळ्या अशा गरम गरम छान माझं जेवण झालेलं आहे इकडे दाखवा. आणि खूप छान पोळ्या दीप्ती मम्मी यांनी बनवलेल्या आहेत. चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओत. बाय बाय.